नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते। मुंबईतनं एक सगळ्यात मोठी बातमी। रोहित आर्य नावाच्या एका इसमानं 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं। पोलिसांसोबत त्याची चकमक झाली, तो मारला गेला एन्काउंटरमध्ये। ही बातमी सविस्तरपणे 7 वाजता बघणार आहोत आणि बरोबर 7 वाजता बच्चू कडू त्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। या चर्चेत काय होतंय, कोणत्या मागण्या मान्य केल्या जात आहेत हे सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय। सोबतच त्याच वेळेच्या दरम्यान राज ठाकरे एक मेळावा घेतात। लाव रे तो व्हिडिओ या आपल्या खास स्टाईलमधनं राज ठाकरे कोणते व्हिडिओज दाखवणार आणि कुणाकुणाची पोलखोल करणार याची सविस्तर बातमी 7 वाजता बघायची आहे। जैन बोर्डिंगचं प्रकरण गेले काही दिवस सातत्यानं गाजतंय। आता संपूर्ण व्यवहार रद्द होणार असल्याचं आदेश देण्यात आलेले आहेत, पण 230 कोटी रुपये गोखले बिल्डर्सचे ते त्यांना कसे मिळणार आहेत याची सविस्तर बातमी 7 वाजता जाणून घ्यायची आहे। आज राज्यामध्ये काही धाडसी दरोडे पडलेले आहेत। बीडमध्येचे 2ही दरोडे पडलेत, एक लग्नघरी पडलेला आहे, एक बँकेमध्ये पडलाय। या दरोड्यांची बातमी पाहायची आहे आणि सोबतच आपल्या अनेकांच्या गाडीला सनरूफ बसवलेलं असतं आणि छान निसर्गाचा आनंद घेण्यासाठी हे सनरूफ अनेक जण हौसेने बसवून घेतात, पण एका कुटुंबासाठी, एका महिलेसाठी हे सनरूफच कसं जीव घेणं ठरलं याची सुद्धा बातमी आपण जाणून घेणार आहोत। आज संध्याकाळी 7 वाजता थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधून भेटूया।